Hi, good morning friends. I'm Mr. Awards. Welcome back in my YouTube channel. I think all of you know about 3.4 10th English lesson Let's March Part 1. तर विद्यार्थी मित्रांनो, मागच्या व्हिडिओमध्ये आपण लेट्स मार्च हा कैलास सत्यार्थी यांचं जे लाईव्ह भाषण आहे त्या मार्फत पार्ट 1 पाहिलेला आहे. आजच्या व्हिडिओमधून आपण जो पार्ट 2 आहे याचा उर्वरित राहिलेला जो भाग आहे तो त्यांच्याच स्पीच या माध्यमातून आपण आज पाहणार आहोत. कैलास सत्यार्थी यांनी नोबेल प्राइज स्वीकारताना हा जो केलेलं जे लाईव्ह भाषण आहे आणि त्यांना जे अभिप्रेत आहे की हाऊ टू लिव्ह अ चाइल्ड, की लहान मुलं जे आहे की चाइल्ड लेबर असेल, राईट टू एज्युकेशन असेल, ही टोटल जे त्यांनी केलेलं जे टोटल वर्क इन ऑल ओव्हर जे वर्ल्ड आहे ते आज आपण पाहणार आहोत रिमेनिंग लेसन मधून. बिफोर वॉचिंग दिस व्हिडिओ, सबस्क्राईब माय युट्यूब चॅनल इंग्लिश फॉर यू. लेट्स स्टार्ट पार्ट 2. Let's March, written by कैलास सत्यार्थी, नोबेल प्राइज विनर. तर चला आज आपण भाग 2 हा पाठ पाहणार आहोत. We can do it. You may ask that what one person can do. I could recall a story of my childhood. I was telling you the story of my what I remember from my childhood. A heavy fire broken out in jungle, in forest. आपण हे करू शकतो, पण एकटा व्यक्ती काय करू शकणार आहे असा तुम्हाला प्रश्न पडेल. त्यासाठी माझ्या बालपणातील एक गोष्ट मला इथे आठवते की एकदा जंगलामध्ये वणवा पेटलेला असतानाची ती गोष्ट आहे आणि अतिशय सुंदर तुम्ही सर्वांनी छानपणे व्यवस्थित ऐकावी. Everybody was running away, including lion, the king of forest. Suddenly he saw a bird rushing straight to the fire. He asked the bird, "What are you doing?" Bird said, "I am going to extinguish the fire." Lion laughed and said, "How can you do it, keeping just one drop of water in your beak?" But the bird was adamant. She said, "I am doing my bit." आपणही लहानपणी ही गोष्ट ऐकलेली असावी. तर एकदा जंगलामध्ये वणवा पेटलेला असताना सर्व प्राणी पळून चाललेले होते, अगदी जंगलाचा राजा सिंह देखील. आणि तेवढ्यामध्ये आगीच्या दिशेने झेप घेणारा एक छोटा पक्षी त्याने पाहिला. मग त्या सिंहाने त्या पक्षाला विचारले की तू काय करतो आहेस. सिंहाला आश्चर्यचकित करणारे उत्तर देत तो पक्षी म्हणाला, मी ही आग विझवणार आहे. सिंह हसून त्याला म्हणतो, चोचीत फक्त एक थेंब पाणी घेऊन तू हे कसे काय करणार आहेस. पण तो पक्षी ठामपणे त्याला म्हणतो, मी माझा वाटा उचलत आहे. म्हणजे माझ्या परीने होईल तेवढं काम तो पक्षी, कारण त्याचं नाव हे आग लावण्यामध्ये नाही तर आग विझवण्यामध्ये असणार आहे, हे त्या सिंहाला त्याने पटवून दिलेलं आहे. आणि ही गोष्ट बऱ्याच अंश आपल्याला लागू होते. "18 years ago, millions of people, individuals, marched across the globe. They demanded a new international law for the abolition of worst forms of child labor, and it has happened. We did it.
millions of individuals together did it. 18 वर्षापूर्वी लाखो लोकांनी जगभरातून मोर्चा काढला आणि सर्वात भयंकर प्रकारच्या बालमजुरीच्या उच्चाटनासाठी एक नवीन आंतरराष्ट्रीय कायदा तयार करण्याची मागणी केली आणि ते घडले सुद्धा. आपण ते केलेले पण आहे आणि लाखो लोकांनी ते प्रत्यक्षात आणलेले आहे. म्हणजे जर करायचं ठरवलं तर ह्या गोष्टी होतात सुद्धा, फक्त आपल्यात करण्याची थोडीशी धमक असावी, असं त्यांनी आपल्या भाषणातून लोकांना पटवून दिलेलं आहे. Friends, we live in an age of rapid globalization. We are connected through high-speed internet. We exchange our goods and services in one single global market. पुढे ते म्हणतात, फ्रेंड्स, मित्रांनो, आजचं हे युग जे आहे ते जागतिकीकरणाच्या काळात आपण राहत आहोत. गतिमान आंतरराष्ट्रीय हे जाल आहे त्याद्वारे आज आपण एकमेकाशी जोडलेलो आहोत. आणि पुढे ते म्हणतात की आपण एकच जागतिक बाजारपेठेत आहोत. आपण आपल्या वस्तूचे आणि जे काही इतर वस्तू सेवा काय असेल त्यांचं दळणवळण करण्यासाठी आपलं हे जे मार्केट आहे ग्लोबल आहे. आपण इंटरनेटच्या युगामध्ये जागृत आज आपण आहोत आणि अतिशय जलद प्रगती त्यामुळे या काळामध्ये आपली होत आहे आणि हे जागतिकीकरण आहे. Thousands of flights every day connect us from one corner to another corner of the globe. But there is one serious disconnect, and that is the lack of compassion. प्रत्येक दिवशी रोज हजारो विमाने उड्डाण करून जगाच्या 2 कोपऱ्यांना एकमेकाशी जोडत आहेत. पण एक न जोडलेला अतिशय गंभीर असा एक दुवा आहे आणि तो म्हणजे करुणेचा, दयेचा असणारा अभाव. म्हणजे करुणेचा अभाव, जरी जग जोडला आहे तरी करुणेचा अभाव जाणवत आहे. Let us inculcate and transform the individual's compassion into global compassion. Let us globalize compassion. चला, आपण सर्वांनी वैयक्तिक अनुकंपा ही जी आहे आपल्या अंगामध्ये भिनवायला पाहिजे आणि तिला जागतिक अनुकंपेमध्ये आपण बनवूया. चला, या करुणेचे आपण जागतिकीकरण करूया. अशा अर्थाने त्यांनी या करुणेचं जे अनुकंप आहे ते आपल्या अंगामध्ये भिनवायला सांगितलेलं आहे. Mahatma Gandhi said, if we are to teach real peace to the world, we shall have to begin with the children. I humbly add, let us unite the world through the compassion for our children. महात्मा गांधींनी म्हटलेलं आहे की या जगाला शांततेचा खरा अर्थ शिकवायचा असेल तर आपल्याला मुलांपासून सुरुवात करावी लागेल. मी नम्रपणे यामध्ये माझे मत जोडतो आहे. आपल्या मुलांसाठी करुणेच्या माध्यमातून आपण जगाला एकत्र आणूया. हे जे मत आहे, हे जे महात्मा गांधींनी त्यांच्या भाषेतून त्यांचा उपदेश त्यांनी केलेला आहे. I ask, whose children are they who stitch footballs, yet never played with one? मी विचारतो आहे की जी फुटबॉल शिवायचे काम करतात पण कधी फुटबॉल खेळली नाहीत, ती मुले कोणाची आहेत? हा प्रश्न माझा तुम्हाला सर्वांना आहे. Whose children are they who harvest cocoa but have never tasted a chocolate? Whose children are they who are dying of Ebola? Whose children are they who are kidnapped and made hostage today? कोको पिकवतात पण आजपर्यंत कधी चॉकलेटची चव सुद्धा घेतलेली नाही
अशी ती मुले कोणाची आहेत? इबोलामुळे मरण पावणारी मुले कोणाची आहेत? अपहरण करण्यात आलेली आणि बंधनामध्ये ठेवण्यात आलेली मुले कोणाची आहेत? हा प्रश्न त्यांनी हा सर्वांना विचारलेला आहे की पूर्ण जगाने या प्रश्नाचं थोडंसं चिंतन मनन करावं. They are all our children. आणि ती सर्व आपली मुले आहेत. म्हणजे अख्ख्या सर्व जगाची मुलांचं दायित्व घेण्याची जबाबदारी ते घेत आहेत. I remember an 8-year-old girl rescued from intergenerational forced labor from a stone quarry. When she was sitting with me in my car, right after the rescue, she asked me, "Why did you not come early?" कित्येक पिढ्यानपिढ्या दगडाच्या खाणीमध्ये सक्त मजुरी करणाऱ्यांपैकी एका 8 वर्षाच्या मुलीची सुटका मी केली. त्यावेळी मला ती झाली. त्यावेळीची आठवण आहे. सुटका झाल्यावर माझ्या गाडीमध्ये बसताना त्या मुलीने मला प्रश्न विचारला. काय प्रश्न आहे पहा, नीट विचार करा. तुम्ही या आधी का आला नाहीत आणि माझी सुटका का केली नाही, असा तिचा प्रश्न होता. मी त्यावेळेस माझं मन सुन्न झालेलं होतं. Her angry question still shakes me and has the power to shake the whole world. What are we doing? What are we waiting for? How many girls will we allow to go without rescue? तिचा व्यथित प्रश्न आजही माझं मन हेलावून टाकतो. त्या प्रश्नामध्ये संपूर्ण जगाला हादरवून टाकण्याची क्षमता आहे. तिचा प्रश्न आपल्या सर्वांसाठी आहे. आपण काय करतो आहोत? कशाच्या प्रतीक्षेत आहोत? किती मुलांना आपण आपले किंवा असेच गुलामगिरीमध्ये जखडू देणार आहोत? हा प्रश्न मला तिचा पडलेला आहे आणि तो सर्वांना पडायलाच पाहिजे, पडायला हवा. कारण किती हे गंभीर आहे. Children are questioning. Children are questioning our inaction and watching our action. We need collective action with the sense of urgency. आपल्या निष्क्रियतेवर मुले प्रश्न विचारत आहेत आणि आपली कृती ते पाहत आहेत. आपल्याला त्वरित सामूहिक कृती करण्याची आवश्यकता आहे. काहीतरी आपण सर्वांनी एकत्र येऊन या मुलांसाठी काहीतरी करायला पाहिजे. कारण अतिशय गंभीर अशी समस्या आपल्या ह्या जगासमोर आज ठाकलेली आहे. Every single minute matters. Every single child matters. Every single childhood matters. प्रत्येक मिनिट महत्त्वाचे आहे. त्याचप्रमाणे प्रत्येक मूलसुद्धा महत्त्वाचे आहे. प्रत्येक बालपण अतिशय अमूल्य आहे. म्हणजे त्यांनी मिनिटांचं आणि मुलांचं या ठिकाणी रिलेशन लावलेलं आहे. Therefore, I challenge the passivity and pessimism surrounding our children. I challenge the culture of silence and a culture of pessimism, the culture of neutrality. म्हणून मुलांबाबत असलेल्या या निष्क्रिय आणि निराशावादी वृत्तीला मी आव्हान देतो. मौन बाळगणाऱ्या म्हणजे शांत राहणाऱ्या, निष्क्रिय राहणाऱ्या, तटस्थपणे बघत राहणाऱ्या ही जी संस्कृती आहे त्या संस्कृतीला सुद्धा मी आव्हान देतो. I call upon the governments and intergovernmental agencies, businesses, workers, teachers, NGOs, faith leaders, and each one of us to put an end to all forms of violence against children. Slavery, trafficking, child labor, child marriages, child sexual abuse, illiteracy. These things have no place in any civilized society. सर्व सरकारे, आंतर सरकारी एजन्सी,
व्यवसाय करणारे विश्वासार्ह लोकनेते, कामगार, शिक्षक आणि सामाजिक संस्था आणि आपल्यापैकी प्रत्येकाला सर्व प्रकारच्या बालविरोधी हिंसाचाराचा अंत करण्यासाठी मी तुम्हाला आवाहन करतो. कोणत्याही सुसंस्कृतीत समाजात गुलामगिरी, तस्करी करणे, बालविवाह, बालमजुरी, मुलींचे लैंगिक शोषण आणि निरक्षरता या गोष्टींना कोठेही स्थान नाही. Friends, we can do this. Governments must make child-friendly policies and invest in education and young people. The businesses must be more responsible, accountable, and innovative, ready to innovative partnerships. Intergovernmental agencies must work together to accelerate action. Global civil society must rise above the business as usual and fragmented agendas. Faith leaders, institutions, and all of us must stand with our children. मित्रांनो, आपण हे करू शकतो. जगभरातील शासक आहेत, शासकांनी बाल अनुकूल धोरण शासनाने बनवावीत. शिक्षणात आणि तरुण पिढीमध्ये गुंतवणूक करावी. व्यावसायिकांनी नाविन्यपूर्ण भागीदारीसाठी अधिक जबाबदार, उत्तरदायी आणि खुले असणे आवश्यक आहे. आंतरशासकीय सेवा संस्थांनी कृतीला चालना देण्यासाठी एकत्र काम करणे आवश्यक आहे. हे जे विश्व आहे, वैश्विक नागरी समाजाने सर्वसामान्य व्यवसाय करण्यापेक्षा ह्या ज्या विखुरलेल्या उद्दिष्टांच्या पुढे जाऊन विचार करणे आज गरजेचे आहे. विश्वासार्ह लोकनेते आणि संस्था आणि आपण सर्वांनीच आपल्या मुलांसाठी उभे राहायला हवे, असं ठोकपणे त्यांनी सांगितलेलं आहे. We must be bold, we must be ambitious, and we must have the will. We must keep our promises. आज धाडसी असण्याची आपल्याला गरज आहे. महत्त्वाकांक्षी असणे आपल्याला आवश्यक आहे आणि आपल्याकडे असणारी इच्छाशक्ती असणे सुद्धा आपल्याला आवश्यक आहे. आपण आपली आश्वासने सर्वांनीच पाळायला हवीत. ती आश्वासने आपण पाळली पाहिजे. Over 50 years ago, on the first day of my school, I met a boy, a cobbler boy, sitting outside the gate of my school. I asked to my teacher, why he is sitting outside? Why is he not with us in the classroom? He had no answer. One day I gathered all my courage and straight went to the father of that cobbler boy. And he said, "Sir, I have never thought about it. We are born to work." 50 वर्षापूर्वी माझ्या शाळेच्या पहिल्या दिवशी शाळेच्या फाटकाबाहेर बसलेला माझ्याच वयाचा एक चांभाराचा मुलगा मला भेटला. मी माझ्या शिक्षकांना विचारले, तो बाहेर का काम करतो? तो आमच्यासोबत शाळेत का येत नाही? माझ्या शिक्षकांकडे उत्तर नव्हते. एके दिवशी मी त्या मुलाच्या वडिलांना हे विचारण्याची हिंमत केली. त्याचे वडील मला म्हणतात, मी याबद्दल कधीच विचार केला नाही. आमचा जन्म काम करण्यासाठी झालेला आहे. त्याचे उत्तर ऐकून मला राग आला आणि आजसुद्धा त्या उत्तराचा मला अतिशय राग येत आहे. कारण याचे कारण आहे परिस्थितीमुळे तो मुलगा शाळेत येऊ शकत नव्हता. His answer made me angry. And it still makes me angry. त्याचे उत्तर ऐकून मला अतिशय राग आला होता आणि आजसुद्धा त्या उत्तराचा मला अतिशय राग येत आहे. कारण ही परिस्थिती अतिशय वाईट, बिकट आहे. As a child, I had a vision of tomorrow. A vision that a cobbler boy is sitting with me in my classroom. एक मूल म्हणून मी तेव्हाच उद्याची दृष्टी पाहिलेली होती. तो चांभाराचा मुलगा माझ्याबरोबर बसलेला असण्याची दृष्टी, व्हिजन मी त्याच वेळी पाहिलेली होती आणि ती आज मी पूर्ण करतो, याचा मला अभिमान आहे. Now, the tomorrow has become today. I am today. You are today. Today is the time
for every child to have the right to life, right to freedom, right to health, right to education, right to safety, right to dignity, right to equality, and right to peace. तो उद्या आता आज झाला आहे, तो आज मी आहे आणि तो आज तुम्ही पण आहात. आज प्रत्येक मुलाला जीवन जगण्याचा, स्वातंत्र्याचा, आरोग्याचा हक्क आहे. शिक्षणाचा, सुरक्षिततेचा अधिकार, सन्मानाचा अधिकार, समानतेचा अधिकार आणि शांततेचा अधिकार सुद्धा आहे. म्हणजे उद्या आणि आजचा फरक त्यांनी आपल्या याच्यातून सर्वांना जगाला त्यांनी संबोधित केलेलं आहे. आज तुम्ही सुद्धा आहात अशा अर्थाने ते सांगतायत. Today, beyond the darkness, I see the smiling faces of children in blinking stars. Today, in every wave of every ocean, I see my children are playing and dancing. Today, in every plant, in every tree, in every mountain, I see children are growing freely with dignity. आज अंधकाराच्या पलीकडे झगमगणाऱ्या ताऱ्यामध्ये मला आपल्या मुलांचे हसरे चेहरे दिसत आहे. आज प्रत्येक सागरातील प्रत्येक लाटेमध्ये मी आपल्या मुलांना खेळताना, नाचताना पाहत आहे. आज प्रत्येक रोपट्यामध्ये, प्रत्येक वृक्षात आणि पर्वतात मी आपल्या मुलांना मुक्तपणे, मानाने मोठे होताना पाहत आहे. Friends, I want to see and feel this today inside you. मित्रांनो, तुम्ही सुद्धा या आज म्हणजे जो आज आहे त्याला पाहावे आणि अनुभव घ्यावा असे मला वाटते. सर्वांनी त्याला अनुभवावे असे मला वाटतंय. My dear sisters and brothers, as I said, many interesting things are happening today. But may I request you to put your hand close to your heart close your eyes and feel the child inside you. माझ्या प्रिय भगिनी आणि बंधूंनो, मी म्हटल्याप्रमाणे बऱ्याच रंजक गोष्टी आज घडत आहेत. मी तुम्हाला आज विनंती करतो, तुमचे हात आपल्या हृदयापाशी ठेवा, डोळे बंद करा आणि स्वतःला त्या आतल्या बालकाची जाणीव करून द्या. मला नक्की खात्री आहे तुमच्यामध्ये सुद्धा एक मूल लपलेलं आहे. याचा अनुभव तुम्हाला डोळे बंद केल्यावर होईल. 1-2 मिनटं मनन चिंतन करावे. हे ॲक्शन तुम्ही कराच अशी माझी तुम्हाला विनंती आहे. I am sure you can. Listen to that child. Listen, please. मला खात्री आहे तुम्हाला ती जाणीव होईल. आता त्या मुलाचे म्हणणे ऐका आणि कृपा करून त्याचे म्हणणे तुम्ही ऐकाच असं ते आवर्जून सांगतायत. Today, I see thousands of Mahatma Gandhis, Nelson Mandelas, Martin Luther Kings calling on us. आज हजारो महात्मा गांधी, मार्टिन लुथर किंग आणि नेल्सन मंडेला आपल्या भेटीस येत आहेत असे मला जाणवते आहे. म्हणजे अनेक लोकांच्या मधून त्यांना हे जाणवते. Let us democratize knowledge. Let us universalize justice. Together, let us globalize compassion. चला ज्ञानाचे लोकशाहीकीकरण करूया. चला न्यायाचे सार्वत्रिकीकरण करूया. एकत्रितपणे अनुकंपेचे जागतिकीकरण करूयात. I call upon you in this room and all across the world.
I call for a march from exploitation to education. I call for a march from poverty to shared prosperity, a march from slavery to liberty, and a march from violence to peace. असतो मां सद्गमय, तमसो मां ज्योतिर्गमय, मृत्योर्मां अमृतं गमय. मी या दालनातील आणि जगभरातील सर्वांना आवाहन करतो की शोषणाकडून शिक्षणाकडे आपण आगेकूच करण्याचे आवाहन करतो. गरिबीतून सामायिक समृद्धीकडे वाटचाल करण्याचे आवाहन करतो. गुलामगिरीतून स्वातंत्र्याच्या दिशेने मार्गक्रमण करण्याची आणि हिंसेकडून शांततेकडे आगेकूच करण्याची मी आवाहन सर्वांना करतो आहे. Let us march from ignorance to awakening. Let us march from darkness to light. Let us march from mortality to divinity. Let us march. Thank you. Thank you. चला अज्ञानाकडून जागृततेकडे जाऊया, अंधाराकडून प्रकाशाकडे जाऊया, मृत्यूकडून मुक्तीकडे जाण्याचा मार्ग शोधूया. चला जाऊया, आगेकूच करूया. कैलास सत्यार्थी त्यांचे नोबल पुरस्कार स्वीकारतानाचे त्यांनी केलेले भाषण आणि त्याचा अनुवाद आपण पाहिलेला आहे. थँक्यू. गुड बाय.